नमस्कार मंडळी, तुमचं माझं गर्विकच्या या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. 19 फेब्रुवारी म्हणजेच शिवजयंती आणि 19 फेब्रुवारीलाच मी आणि विनय फर्स्ट टाईम भेटलेलो. आम्ही ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करण्यासाठी छोटीशी ट्रिप प्लॅन केली 2 दिवसासाठी महाबळेश्वरला. आमच्यासोबत माधुरी आणि सागरसुद्धा येणार आहेत. त्यांची वेडिंग ॲनिव्हर्सरी आहे, तर तीसुद्धा आम्ही सेलिब्रेट करणार आहोत. आता वाजलेत रात्रीचे 12:30 आणि आम्ही ॲक्च्युली ठरवलेलं की सकाळी अर्ली मॉर्निंगला लवकर निघायचं 4:30 वाजता. पण सकाळी खूप थंडी असेल म्हणून आम्ही थोडं प्लॅन लेट निघायचंच केलं. आमचं हॉटेलचं चेक इन टाईम दुपारी 1 वाजता आहे आणि आमची आत्ताच बॅग पॅकिंग झाली आहे. थोडं लेट झालं. बेसिकली आमची ट्रिप 2 नाईट्स 3 डेजची आहे आणि आम्ही पंचगणीमध्ये आमचं हॉटेल्स बुक केले आहे. आम्ही आता मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेने निघालो महाबळेश्वरला जाण्यासाठी. बाहेर खूप प्रसन्न वातावरण आहे, हवेत गारवा आहे आणि बाहेर गुलाबी थंडी पडली आहे. अशा वातावरणात एक्सप्रेसवेवरची ड्राईव्ह म्हणजे एकदम छानच. महाबळेश्वर हे ठिकाण आमच्या ट्रॅव्हल चेकलिस्टमध्ये भरपूर दिवसापासून पेंडिंग होतं आणि आम्ही आता फायनली चाललोय महाबळेश्वरला. मुंबईकर लोणावळा, खंडाळा, इमॅजिका, कोलाड अशा 2 ते 3 तासावर असलेले पर्यटन स्थळी आपला वीकेंड स्पेंड करत असतो. वीकेंड असल्यामुळे टोल नाक्यावर गाड्यांची प्रचंड गर्दी होती. पुणे वाकड येथे पोहोचल्यावर आम्हाला खूप भूक लागली होती, तर नाश्ता करायला आम्ही जोशी वडेवाले येथे थांबलो. तिथे आम्ही सर्वांनी वडा, उसळ आणि मिसळ यावर ताव मारला आणि सोबत चहा तर होताच. विनय इतका मॅचसाठी वेडा आहे की इथे पण मोबाईलवर लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू आहे. मॅच म्हणजे विनयसाठी जीव की प्राण. महाबळेश्वरचा प्रवास लांबचा आहे. विनय मोबाईलवर मॅच बघत बसलाय, माधुरी गाणं ऐकतोय, सागर ड्राईव्ह करतोय आणि मी गर्विकला मांडीवर घेऊन खिडकीतून बाहेरचा व्ह्यू एन्जॉय करतो. फायनली आम्ही 6 तासाच्या प्रवासानंतर पंचगणीमधील हॉटेलवर पोचलो. दुपारचे 2:30 वाजत आहेत आणि आम्हाला खूप भूक लागली होती. आम्ही हॉटेलच्या चेक इन फॉर्मॅलिटीज कंप्लीट करून हॉटेलच्याच रेस्टॉरंटला लंच करायचं ठरवलं. ही प्रॉपर्टी खूपच छान आहे, फॅमिली फ्रेंडली आहे आणि याचे सगळे डिटेल्स मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केले आहे. लंचमध्ये आम्ही चिकन ग्रेव्ही, रोटी आणि चिकन बिर्याणी ऑर्डर केली होती. ओव्हरऑल जेवण खूपच टेस्टी होते. आता जस्ट आमचं पोटभर जेवण झालं आहे. चला माझ्यासोबत तुम्हाला रूमची टूर करते. रूम मध्ये एंटर केल्यावर खूप छान वाटत होतं. रूम जास्त स्पेशियस नव्हता पण खूप पॉझिटिव्ह वाइब्स वाटत होतं.
आणि रूमच्या लेफ्ट साईडला मिरर वॉल टाईप मध्ये बनवलं आहे, जे खूपच युनिक वाटत होतं. आणि राईट साईडला आपल्याला बाल्कनी दिली आहे, त्याच्यातून खूप सुंदर व्ह्यू खाली आपल्याला बघायला मिळेलच, स्विमिंग पूल वगैरे. हा आहे बाथरूम एरिया आणि आपल्याला इथे शॉवर किट आणि शेविंग किट वगैरे दिली आहे. बाल्कनी मधून आपल्याला खूप छान व्ह्यू पाहायला मिळते आणि खालीच लहान मुलांसाठी प्लेग्राऊंड एरिया देखील आहे. या प्रॉपर्टीमध्ये इलेक्ट्रिक व्हेकलसाठी चार्जिंग पॉईंट देखील आहे. तुम्ही तुमची स्वतःची इलेक्ट्रिक व्हेकल घेऊन येऊ शकता. इथे वुडन कॉटेज देखील आहे, जे तुम्ही बुक करू शकता. या प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल. आजूबाजूला छान झाडे पाहायला मिळतील, पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येईल. हे जे तुम्ही पाहत आहे हॉटेल रेस्टॉरंट एरिया आहे आणि खाली रिसेप्शन काउंटर आहे. हॉटेलच्या बॅक साईडला आपल्याला स्विमिंग पूल आणि स्ट्रॉबेरीचं स्ट्रक्चर असं पाहायला मिळेल. आपल्याला इथे सुंदर हाताचं शिल्प पाहायला मिळेल, जिथे आम्ही भरपूर फोटोज क्लिक केले. आम्ही थोडा विसावा घेऊन संध्याकाळी मॅप्रो गार्डनला निघालो. मॅप्रो गार्डनमध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट्स खरेदी केले. माझ्या ताईला स्ट्रॉबेरी क्रश आवडतं, म्हणून ताईला स्ट्रॉबेरी क्रश आणि मला मलबेरी क्रश घेऊन आले. रात्रीच्या वेळेस मॅप्रो गार्डन एक्सप्लोअर करायला खूप मजा येत होती. इथे खूप छानसं छोटंसं लेक होतं, ज्यामध्ये वेगवेगळ्या कलरचे मासे आपल्याला बघायला मिळतात. इकडे आल्यावरती कोणाला स्ट्रॉबेरी खायचा मोह आवरणार नाही. आम्ही पण स्ट्रॉबेरी आईस्क्रीम ऑर्डर केला. मॅप्रो गार्डनला व्हिजिट केल्यानंतर आमचा पुढचा मोर्चा होता फन टाऊनला. फन टाऊनमध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या ॲडव्हेंचर्स ॲक्टिव्हिटी करू शकता, जसं की डॅशिंग कार, ट्रॅम्पोलिन, झिपलाईन, गोकार्टिंग. इथे व्हर्च्युअल रियालिटी गेम्ससुद्धा अवेलेबल आहेत. आम्ही सर्वांनी येथे गोकार्टिंग केलं. गोकार्टिंग करण्याचे रेट सिंगल सीटसाठी 400 होते आणि डबल सीटसाठी 600 होते. गोकार्टिंगचा एक्सपिरियन्स आमच्यासाठी खूप थ्रिलिंग होता. विनय आणि मी खूपच मजा केली.
अशा प्रकारे आम्ही आमचा फर्स्ट डे एन्जॉय केला. पुढच्या भागात तुम्हाला पाहायला मिळेलच टेबल लँड आणि सनसेट पॉईंट आम्ही व्हिजिट केलेलं. तर आमचा पुढचा व्लॉग बघायला विसरू नका. माझ्या गर्विकच्या या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.